सुप्रभात. उत्सव सावित्रीचा या प्रेरणादायी कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण इथे केवळ एक कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेलो नाही, तर न्यायाचा द्वीप प्रज्वलित करणाऱ्या त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. नवीन वर्षाचा पहिला सण सावित्री उत्सव, सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता मी आपल्या प्रमुख अतिथी, मान्यवर आणि परीक्षकांना विचारपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करतो. एडीएसओ मॅडम सीमा महाले मॅडम, निर्भय पाटील सर, भरत धोंडे सर, रमाकांत पाटील सर, संजय भोईर सर, रिटायर्ड PSI मुंबई शाखा. प्रेक्षकांचा परिचय करून देण्यासाठी आणि मान्यवरांचे स्वागत करून देण्यासाठी मी राजेश गायकवाड सर, पालघर सेवा फाउंडेशनचे सचिव यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आजचा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज साजरा होतोय. क्रांती ज्योती म्हणून त्यांना संबोधलं जातं. भारतातल्या सगळ्यात पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं जातं. स्त्री शिक्षणाचा खरा जो पाया रचला तो सावित्रीबाईंनीच. आज सावित्रीबाईंनी जर स्त्रियांना शिक्षण सुरू केलं नसतं तर आज आपल्या या हॉलमध्ये बसलेल्या महिला आपल्याला दिसल्या नसत्या. कदाचित त्या चूल आणि मूलमध्येच बिझी असत्या, परंतु सावित्रीबाईंची ही कमाल आहे. सावित्रीबाईंचं हे मोठं योगदान आहे की आज स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने आज सर्व समाजामध्ये वावरत आहेत. अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान पदापर्यंत पोचलेले आहेत. तर आज या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करताना सावित्रीबाईंची विचारांची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उजळत राहावी, त्यांच्या मनातील सामाजिक जाणीवा व विचारांना शब्दरूप मिळावं, या उद्देशाने पालघर सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि मराठी विभाग व वक्तृत्व मंडळ सोनोमंत दांडेकर महाविद्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सावित्रीबाई फुलेंचा जयंती उत्सव आज इथे साजरा होतोय. आणि हा एक उपक्रम आहे ज्या उपक्रमाच्या माध्यमातून निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा या संस्थेने आज आयोजित केलेल्या आहेत. आपल्या कार्यक्रमाचे परीक्षक इथे आलेले आहेत. माननीय छबिलदासजी गायकवाड यांना मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आपल्या स्पर्धा या सावित्रीबाईंनी जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते घराघरामध्ये विचारांच्या स्वरूपाने पोचलं पाहिजे. म्हणून पाहुण्यांचं स्वागत करताना आम्ही पुस्तक रूपाने त्यांचं स्वागत करू इच्छितो. माननीय निर्भय पाटील सरांचं स्वागत आमच्या संस्थेचे खजिनदार शीतल मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुस्तक देऊन स्वागत करायचं. त्यानंतर माननीय भरत धोंडे सरांचंही स्वागत. अण्णा कळसकर सरांना विनंती करू त्यांनी जरा मंचावर यायचंय आणि भरत धोंडे सरांना पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करायचंय. मनीषजी तांबोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी छबिलदास गायकवाड सरांचं पुस्तक देऊन स्वागत करायचं. विद्याधर ठाकूर सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर येऊन सीमा महाले मॅडम यांचं पुस्तक देऊन स्वागत करायचंय. इथे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही इथे स्वागत केलेलं आहे. काही जे पाहुणे आमचे बसलेले आहेत ते आमच्या संस्थेचेच आहेत. त्यामुळे सर्वांचं शब्दसुमनाने इथे स्वागत करतो. आलेले सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही या स्पर्धेमध्ये खूप सुंदर असं तुमचं जे सादरीकरण तुम्ही कराल. स्पर्धेमध्ये यश आणि अपयश आपल्या हातात नसतं, फक्त आपण प्रयत्न करायचे असतात.
आणि तुम्ही नक्कीच प्रयत्न करतील. ज्याला यश मिळालं त्यांचं तर अभिनंदन असेलच, पण ज्यांना अपयश मिळालं त्यांनी कुठेही खचून जायचं नाहीये, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि यातूनच आपण शिकून पुढे जातो. तर पुढील जो एक कार्यक्रम आहे ते पुढे कंटिन्यू करण्यासाठी मी मन तांबोर यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम पुढे चालवा. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात आपण शाहीर शीतल साठे यांनी लिहिलेल्या साऊ पेटती मशाल या गाण्याने करणार आहोत. हे गाणं सादर करण्यासाठी मी ज्ञानदीप कासले यांना आणि त्यांच्या टीमला मंचावर आमंत्रित करतो. मला इथे सांगायला आवडेल की ज्ञानदीप दादा हे एक गायक, संगीत विशारद आणि म्युझिक कंपोजर आहेत. आसवांचे अंगार केले, पंखांनी आभाळ पेटले, जीर्ण रूढींचे पहाड फोडूनी विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती आई ज्ञान माऊली, समतेची सावली, सावित्रीमाई. होय, तीच सावित्री जिला ज्योतिबा प्रेमात साऊ म्हणायचे. ती सावित्री, तीच साऊ दीपस्तंभाप्रमाणे आजही आम्हाला प्रकाशमान करते. दीपस्तंभाप्रमाणे आजही आम्हाला प्रकाशमान करते. साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल. साद दिली पाखराना, सार रान धुंडाळून, फडफडले ते पंख, झेपावल नवगाण. फडफडले ते पंख, झेपावल नवगाण. साऊ वा